श्री काडसिद्धेश्वराय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। सर्वांनाच नमस्कार। आपण गेले 15-16 दिवस, मला वाटते की आज 16वा दिवस असावा, या आंतरजालीय सत्संगात सम्मिलित आहोत। एका गावात एक अद्भुत मंदिर होता। त्या मंदिराचं नाव आजपर्यंत आपण कुठेही ऐकला नसणार। भाईचारा मंदिर त्याला म्हणत होते, किंवा भावबंदकी मंदिर असं त्याला म्हणत होते। आणि त्या मंदिरात, गावाबाहेर होता मंदिर, अनेक लोक जात होते आणि प्रत्येकाने एक कुतूहल असायचं, या भावंड्यांचं मंदिर कशासाठी बांधले असतील। मग तिथला जो पुजारी असायचा, तो असा जो जिज्ञासा व्यक्त करतो, त्याला त्या निर्माणामागील कथा ऐकवायचं, की पूर्वी या गावात 2 सख्खे भाऊ होते आणि ते दोघेही फार कष्टातनं वर आलेले होते आणि दोघेही पुरुषार्थी होते। स्वकष्टाने भरपूर मेहनत करून आस्ती संपादित केलेले होते आणि दारिद्र्यातून वर आलेले होते आणि कष्ट करता करता मोठा भाऊ जो होता, त्याचा लग्नाचा वयच निघून गेला, म्हणून तो लग्न करू शकला नाही। आणि त्याचा धाकटा भाऊ जो होता, त्याला त्याने लग्न केलं, कारण ज्यावेळी हा तरुण वयात आला होता त्यावेळी दरिद्र असल्या कारणाने, यांच्या घरात दारिद्र्य असल्या कारणाने कोण मुलगी द्यायला तयार होत नव्हते आणि कष्ट करण्यामध्ये इतकं तल्लीन झालेले होते की बस त्यातच आनंद मिळत होता, म्हणून लग्नच विसरून गेला होता। आणि आता बरंच वय निघून गेल्यानंतर तो ठरवला की आता लग्न करून काय प्रयोजन होणार नाही, माझ्या भावाचं लग्न करेन, तो सुखाने राहील आणि मी आहे या स्थितीत सुखाने राहीन म्हणाला। आणि अत्यंत आनंदाने सुखाने राहिलेले होते। पुढे काही वर्ष गेल्यानंतर गावात बऱ्यापैकी संपत्ती संपादित केलेले म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आणि इतके दयाळू कृपाळूही होते। आपण जे कष्टात दिवस काढलेले आहोत, अशा परिस्थितीत असणारे जे कोणी आले तर त्यांना मोकळ्या हाताने पाठवत नव्हते। म्हणाले, आम्हाला आलेले दिवस दुसऱ्यांना जर आले असतील तर त्या दिवसातले कष्ट काय असतात हे आम्ही जाणू शकतो, अन्य काय जाणणार, म्हणून कोणालाही मोकळ्या हाताने पाठवत नव्हते, सगळ्यांना मदत करत होते। दोघेही त्या भागात प्रसिद्ध होते आणि धाकट्या भावाला मुलं बाळा झाले आणि आता मुलं मोठेही झाले, लग्न झालं, सुनाही घरी आल्या, 2 मुलं होती, 2 सुना घरी आल्या। मोठा भाऊ म्हणाला, अरे भैया, आता मुलं मोठी झाले आणि
मला वाटते की आपण आता वेगळं राहू. मुलांमध्ये काहीतरी मनात येण्यापूर्वी आपण हसत हसतच बाजूला राहूया. कारण आपण दोघेही सख्खे भाऊ होतो, एकमेकांना समजून घेत होतो. पण आता मुलं समजून घेतीलच असं म्हणता येणार नाही आहे. पण मुलं जरी समजून घेतले तरी आलेले सुना म्हणतील, या माणसाला आपण किती दिवस झेलायचं, या माणसाला आपण किती दिवस पेलायचं असं म्हणतील. त्यामुळे भावा मी बाजूला होतो. धाकटा भाऊ म्हणाला, दादा वाटण्याच करून टाकूया. मोठा भाऊ म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मनात आले तर तू वाटणी कर आणि तू निवडून घे आणि मी घेतो. धाकटा भाऊ म्हणाला, तसा नाही, तुम्ही मोठे भाऊ आहात, वाटण्यात तुम्ही करायचं आणि मी निवडणार, पहिलं मी घेणार. मोठा भाऊ म्हणाला, तसं कशाला, माझा काय फारसा आहे, मी एकटाच आहे, तू वाटणी कर आणि मी तू देशील ते घेईन. मग धाकटा भाऊ म्हणाला, ही योग्य वाटत नाही, समाजात रिवाज आहे मोठ्या भावानीच वाटणी करावी अशी, तुम्हीच करायला पाहिजे म्हणाला. मग मोठ्या भावाने वाटणी केली. म्हणाला, आता मी वाटणी योग्य केलेले, या 3 वाटण्या तुम्ही घ्यायचं आणि 1 वाटणी मला सोडायचं. धाकटा भाऊ म्हणाला, का? 2 मुलं तुमची आणि तुम्ही आणि मी 4 जण आहोत, म्हणून वाटण्या 4 केले मी. धाकटा भाऊ म्हणाला, दादा मुलं वेगळे नाही होत, आम्ही वेगळे होतो आहोत दोघे, आणि माझ्या वाटणीतली जे काही येईल त्यातले 2 भाग ते घेतात, पण आपण भाऊ भाऊ वाटणी करणार म्हणजे 2 भाग झाले पाहिजे, 4 भाग का करतोयस तू? मोठा भाऊ म्हणाला, अरे भैया, वांदा आमच्यात कुठे आहे आणि माझा कोण आहे खाण्याला? ज्यांच्याकडे खाणारी तोंड अधिक आहेत तर त्यांच्याकडे आस्ती अधिक जायला पाहिजे. तुमच्या घरात माणसं अधिक आहेत तर तुम्ही अधिक घ्यायला पाहिजे. धाकटा भाऊ म्हणाला, हे काय मला मान्य नाही, असं वाटणी करणार असाल तर मला वाटणीच नको म्हणाल. न्यायाने, रीतिरिवाजाने, परंपरेने ज्या वाटण्या करतात तसंच केला तरच मी घेणार, नाही तर नाही घेणार म्हणा. मोठा भाऊ म्हणाला, तसं असेल तर तूच कर आणि तूच उचलून दे. मग तो म्हणाला, ह्या 2 भाग करतो आणि 1 भाग तुम्ही घ्यायचा, 1 भाग मी घेईन म्हणाला. काय दोन्ही भावांमध्ये केवढी मनाची मोठेपणा होते, औदार्य होता दोघांकडे. 2 भाग केले, 1 भाग घेतला. मोठा भाऊ शेजारच्या घरात राहायला गेला आणि हा इथे राहिला. शेतामध्ये सुद्धा 2 भाग झाले आणि पहिली सुग्गी झाली, मळणी झाली, सर्व झाली. धान्य आणून दोघेही आपापल्या घरात ठेवलेले आहेत, आपापल्या गोडाऊनमध्ये दोघांनी आपापले धान्य आणून ठेवलेले आहे. पण दोघांच्याही मनात बऱ्यापैकी पिकवलेले होते, भरपूर पिकवलेले होते. मोठा भाऊ विचार करत होता, मी एकटा माणूस, मला किती लागणार आहे खायला? माझ्या धाकट्या भावाच्या घरात 6 माणसं, त्यांना कमी पडणार आणि एवढं घेऊन काय करायचं आहे? माझ्यातली जे धान्य आहे रात्री त्याच्या घरात नेऊन टाकायला पाहिजे, असा हा विचार करत होता. आणि तो धाकटा भाऊ विचार करत होता, आमच्या घरात माणसं 6, आम्ही राबणारे आहात आमची 12. माझा भाऊ मोठ्या मनाचा माणूस आहे, कोणी आले तरी मोकळे पाठवत नाही आहे, दान धर्म करणार आहे, ह्याला कमी पडणार. आम्ही काय राबून खायला तयार आहोत. आमच्या 2 मुलं, हत्तीसारखे 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, आम्ही नवरा बायको, 6 माणसं, एवढी काय करायचं आहे आम्हाला घरात?
म्हणून माझ्या भावाच्या घरात नेऊन ठेवायला पाहिजे ह्यातल्या रात्री. दोघांच्याही डोक्यात एकाच वेळेला विचार आले. एका मोठ्या भावाला वाटलं की आपण आज रात्री नेऊन सगळी धाकट्या भावांच्या मला वर्षाला जेवढं लागेल तेवढं ठेवून घेईन आणि राहिलेले सगळे त्याच्या घरात टाकून देईन म्हणाल. असं ने म्हटलं तर नेणार नाही आहे आणि रात्रीच मी उठेन म्हणाला, उठून पाठीमागच्या दारात नेऊन त्याच्या घरात टाकेन, आहे त्याच्या थप्पीमध्ये हेही जमा करून टाकेन. आणि धाकटा भाऊ त्याच दिवशी विचार केला होता, नाही, माझा भाऊ उदार अंतःकरणाचा माणूस, त्याच्या घरी येणारी गरीब दीन दरिद्र लोक जास्त आणि त्याला ते कमी पडणार खायला, आम्ही काय राबून खाऊ. आणि आज रात्री माझ्या भावाच्या घरात ही धान्य नेऊन टाकायचं असं ठरवलं. रात्री 1-1:30 वाजलेली. पोती घेऊन तो तिकडून आला आणि धाकटा भाऊ पाठीवर पोती घेऊन हा इकडून आला. अंधारात दोघेही एकमेकांना धडकले आणि दोघांची बोरी पोती खाली पडले आणि दोघेही एकमेकांना बघितले. अरे काय करताय, काय करतोयस तू आता एवढ्या रात्रीला? तो म्हणतो, दादा तुम्ही काय करताय एवढ्या रात्रीला? भावा, मी असा विचार करत होतो, एवढी पीक पिकलेले याचं करायचं काय मला? तुझ्या घरात माणसं जास्त आहेत म्हणून मी तुझ्या घरी टाकायला चाललो होतो. मग तू काय करायला चालला होता? दादा, मी असा विचार करत होतो, माझा भाऊ मोठ्या मनाचा माणूस, याच्याकडे येणारी जाणारी लोक खूप आहेत आणि दानधर्मही भरपूर करतो, त्याला कमी पडेल म्हणून माझं धान्य उचलून तुमच्या घरात टाकायचं म्हणत होतं. आणि दोघेही भाऊ एकमेकांसाठी कधीही कमी पडत नव्हते. आणि असं उदाहरण जगात कुठेही पाहायला मिळत नाही. एकमेकांची हिसकावून खाणारी पिढी, एकमेकांची वरबडून काढून घेणारी पिढी जगात असताना ही एकमेकांसाठी समर्पण करणारी अशी जी जोडी होती ना भावांची, भावाभावांची, असं जगात कुठेही पाहायला मिळायचं नाही. म्हणून गाववाल्यांनीच ठरवलं की हे दोघेही भाऊ इतका आदर्श जीवन जगलेले आहेत आणि या भागातच सगळीकडे प्रसिद्ध आहेत, तर ह्यांचं एक मंदिर बांधावं. तो मंदिर एवढ्याकरता आमची पुढील पिढी यांच्याकडनं आदर्श घेईल आणि घरात संघर्ष करणार नाही, भावाभावांमध्ये भांडण करणार नाही, ते करू नये याकरता कोणतं तरी एक आदर्श आमच्या पुढील पिढीच्या डोळ्यासमोर असावं म्हणून गाववाल्यांनी ही मंदिर बांधलेले असं पुजारी नेहमी सांगायचं. की असेही उदाहरण या देशात होते आणि आजही कितीतरी ठिकाणी आहेत, पण आता ते जरासं क्षीण झालेले आहेत, फार कमी झालेले आहेत. आणि दोन्ही कुटुंब सुखी होते. हिसकावून घेणारे कधीही सुखी होत नाही, हिरावून घेणारे कधीही सुखी होत नाही, आनंदी होत नाही. देऊन आनंद पाहणारी जी मंडळी आहेत तीच खरी सुखी आहेत. घेऊन आनंदी फार कमी लोक झालेले आहेत. घेणारी फार आनंदी कमी असतात आणि देऊन आनंद प्राप्त करणारी आहेत ना तीच खरी सुखी असतात. म्हणून देण्यामध्ये जो आनंद असतो तो घेण्यात नसतो. घेताना मन संकुचित होतो, छोटं होतो, देताना ना मन मोठं होतो. म्हणून आपल्या देशात देणारा मोठा असतो. देणारा मोठा का? त्याचं मन मोठं. पण घेणारा असतो ना तोही काही कमी नसतो. घेणारा माणूस आशीर्वाद देतो या देशात, देणारा माणूसच पाया पडतो. अरे मला देण्याची एक संधी दिलात तुम्ही म्हणतो. घेणारा म्हणतो मोठ्या अंतःकरणाने मला तू मदत केलास असा तो म्हणतो. दोघेही परस्पर, कोणी कोणावर बोजा घेत नाही, टाकत नाही. ही सभ्यता जर समाजात असेल, समाज किती आनंदी होईल, किती सुखी राहील. मन किती मधुर असतील दोन्ही भावांची, तसा प्रत्येक घरातल्या भावाभावांची मन आणि प्रत्येक घरातल्या बहिणींची मन आणि प्रत्येक घरातली आलेले सून आणि वडीलदार माणसांची मन इतकं मधुर आणि प्रेमळ असेल तर कशासाठी स्वर्गाची प्राप्ती पाहिजे कोणाला?
त्यांचे असलेले घरच स्वर्ग बनतील, असलेले घरच स्वर्ग बनतील. पण आमची मन छोटे होतात, मन खूप छोटे होतात. मोठा भाऊ कारभार करत होता, बाजारात गेलेला होता. दोघांची मुलं अंगणात खेळत होते. 2 फळं घेऊन आला होता. येताना मोकळ्या हाताने यायचं नाही. शहरात गेले की कधी जे कारभारी माणसं आहेत, यजमान माणसं आहेत, पाहुण्यांच्यात जाऊ द्या नाही तर आपल्या घरी येऊ दे, येताना मोकळ्या हाताने यायचं नाही. का? लहान मुलं असतात, मुलांना काहीतरी खाऊ घेऊन यायचं असतं. आंब्याचा सीझन होता, 2 आंबे घेऊन आला होता. मुलं अंगणात खेळत होते. ह्यांचाही मुलगा खेळत होता, भावाचाही मुलगा खेळत होता. आणि ह्यांना जे बघितले, काका आले काका आले म्हणत म्हणत दोन्ही मुलं धावत येत होते. पण ह्यांच्या मनात प्रश्न पडला की आंबा 2 आहेत आणि कुठला आंबा कोणाला द्यायचा. एका बाजूला आपला मुलगा येत होता, एका बाजूला भावाचा मुलगा येत होता. आणि ज्या बाजूने आपला मुलगा येत होता त्या हातात आंबा छोटा होता, ज्या बाजूला भावाचा मुलगा येत होता ना त्या हातात आंबा जरासा मोठा होता. आणि मुलं दोघेही येत होते. आपला मुलगा ह्या बाजूला आणि त्यांचा मुलगा भावाचा मुलगा या बाजूला. आणि ह्याच्या मनात हिरमुसला जरासा. अरे मी समजलो होतो की आपला मुलगा या बाजूने येतो तर मोठा या हातात आहे, छोटा मुलगा इकडे येतो तर छोटा इकडच्या हातात आहे. ते दोघेही येता येता पायात पाय अडकल्यानंतर आपला मुलगा बाजूने आला, मुलगा या बाजूने आला. आणि ह्याच्या मनात डोक्यात विचार सुरू झाला, अरे ह्या बाजूनी जर दिले तर आपल्या पोरग्याला आत्ता लहान आंबा जाणार, भावाच्या मुलाला मोठं जाणार. मग त्याकरता मुलं जसं जवळ आले तसं असा केला तो पटकन, म्हणजे आपल्या मुलाला मोठं जावं आणि भावाच्या मुलाला छोटं जावं. आणि ही जे कैची पडले त्याच्या भावाची उभं राहून पहा म्हणाले त्याला करायचं आम्ही आतापर्यंत खूप आज मी प्रत्यक्ष पाहिजे यजी करणारे मोठ्या माणसाची मन एवढी छोटी तर चालेल का. आम्ही मोठे करत असतो, मन मात्र आपला छोटा असतो. मग जेव्हा तेढ निर्माण होतो तेव्हा घरात आडवा भिंत येतो. का? खुजे मनाची आहोत. केव्हाही आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी छोटं निवडायला पाहिजे आणि भावांच्या परिवारासाठी मोठं निवडायला पाहिजे, ही मोठ्या मनाच्या माणसांची कर्तव्य असते. का? अख्खा कारभारच आपल्या हातात आहे आणि मुखाट्याने ते प्रत्येक गोष्टी स्वीकारत असतात. तर प्रत्येक गोष्टी करत असताना ज्यादा वजन त्यांच्या बाजूने ठेवायचं हे प्रत्येक कारभाऱ्यांचं कर्तव्य असतं. पण आजकाल ज्यांच्या हातात कारभार येतो तो स्वतःच्या नावानेच भरपूर काहीतरी करायचा आणि त्यांना वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यातनंच घरं टिकत नाहीत. आणि आमची परिवार मोठे होण्याऐवजी छोटे होतात. असं का झालं? का झाला म्हणजे मन छोटा झाला. मन का छोटा झाला तर मनात आता गुणांचा अभाव आहे, सद्गुणांचा अभाव आहे. सद्गुणांचा अभाव का झाला तर संस्कार करणारी कुठेतरी कमी पडले, किंवा घरातल्या आईबाबांच्या संस्कारापेक्षाही जिथे जिथे हे वावरतात तिथले कुसंस्कार अधिक यांच्यावर झाला. कधी कधी घरातल्यापेक्षाही बाहेरचे कृतक संस्कार जे आहेत त्यांचा परिणाम मोठा होतो, कधी कधी होतो. अशा वेळी अशी दुर्घटना घडतात. म्हणून घरातली प्रत्येक माणसांच्या मनावर संस्कार खूप चांगले व्हावे लागतात. तो पती असो, नाहीतर पत्नी असो, आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, सुसंस्कारी माणसं अशी बोला. आणि प्रत्येक माणूस मी पहिला नाही आहे तू पहिला हे जेव्हा म्हणायला शिकेल
मी पहिला असा नाही, तू पहिला असं जेव्हा म्हणायला शिकतो, ते घर फार दिवस टिकते. आजही आहेत आमच्या गावांमध्ये, मी अनेक गावांमध्ये जातो, 60-60, 70 लोक एक एक घरात आहेत. का? त्या घरात ना कारभारी नीट आहे, घरातले संस्कार नीट आहेत. तिथे संकुचित वृत्तीची माणसं कमी आहेत. एखाद्या जरी असलं तरी त्यांचं चालत नाही. बहुसंख्यक लोक विशाल मनाची असल्या कारणाने त्यांचं चालत नाही. म्हणून म्हटलं की संस्कारी माणसं असतील तर घरात असंतुष्टी येत नाही, असंतोष कधीही खदखदत नाही. म्हणून आपण गेले 2-3 दिवस पाहतो आहोत की श्रीरामचंद्राने भरताला विचारलं होतं, घरातली महिला संतुष्ट आहेत ना, सुरक्षित आहेत ना, हा प्रश्न विचारला. का विचारलं? की घरातली माणसं संतुष्ट न राहण्याचा भरपूर कारण आहेत. काय कारण आहेत? एकदा आपल्याला कारण सगळे सांगून टाकतो. एक तर संस्काराचा अभाव आहे, आणि दुसरं येणाऱ्या मुली खूप मोठी महत्वाकांक्षा घेऊन आलेले आहेत, मोठमोठाली स्वप्न घेऊन आलेले आहेत, तीव्र महत्वाकांक्षी आहेत, आणि ह्या घरात ते पूर्ण होतील नाही होतील ह्याचाही विचार नाही केलेले, पण काहीतरी त्यांनी भरपूर स्वप्न घेऊन आलेले आहेत, आणि त्याही स्वप्न झटपट पूर्ण झाले पाहिजे, बिनकष्टाचा पूर्ण झाला पाहिजे, आणि फुकटात झाला पाहिजे, अशी धारणा आहे. आणखीन असंतोषाचं आणखीन एक कारण आहे, असहकार वृत्ती एकमेकांबरोबर त्या घरातल्यांची, असहयोगाची वृत्ती, परस्परांमधील प्रीती आणि विश्वासांचा अभाव त्या घरात सुख संतोष नांदू देत नाही. आणखीन काय कारण असू शकतील? घरातल्या आलेले लोक असतील किंवा घरातले असतील, काही ना आजार आहेत, कोणाला मानसिक आजार आहेत, आणखीन कुठले आजार आहेत, त्या आजारांची गौप्यता बाळगायला बघतात. कोणीही असतील ते, आपली आजारांची गौप्यता जितकं बाळगतील तितकी संशय त्या घरात वाढत जातो, आणि त्यातनं घरात संघर्ष निर्माण होतो आणि असंतोष खदखदायला लागतो. असंतोषाचं आणखीन काय कारण असेल? एकमेकांना समजावून घेण्यात जर कमी पडलं, कमी पडतोच आपण एकमेकांना समजावून घेण्याची क्षमता ठेवत नाही, आकलन शक्ती आमची कमी आहे, त्याच्यामुळे सुद्धा गैरसमज निर्माण होतात. माणसं ओळखता येत नाही आपल्याला, माणसं चांगल्याना खराब समजतो, खराब आहे त्यांना चांगलं समजतो, त्याच्यामुळे संघर्ष निर्माण होतो. आणि एवढंच नाही, त्याच्याबरोबर गैरसमज सगळ्यात महत्त्वाचे. प्रत्येक घरात एकमेकांबद्दलची गैरसमज प्रचंड आहेत, ज्याला आपण अज्ञानच म्हणतो, त्याच्यामध्ये विपरीत समजतो, आणि किंवा स्वप्नवत काहीतरी समजतो. या गैरसमजुतीमुळे घरात स्वास्थ्य राहत नाही. आणखीन काय कारण असेल? आणखीन कारण आहे, कार्याचा भार अधिक झाला परिवारातील लोकांना, किंवा आलेली सून असेल, कार्याचा भार अधिक झाला तर काही दिवस पेलू शकतात. सवय नसेल तर कार्याचा भार अधिक झाला की चिडचिडेपणा सुरू होतो, चिडचिडेपणा सुरू होतो. आणखीन काय कारण असतं? अहंकार, परिवारातील सदस्यांची अहंकार, अभिमान परिवाराला स्वस्थ राहू देत नाही. इथे कमीपणा घ्यायलाच कोण तयार नाही, सगळेजण मोठेपणाचीच अधिकारी आहेत.
सगळ्यांनाच या घरात आपलंच चालावं असं वाटतंय आणि सगळ्यांचं कसं चालेल एका परिवारात? कोणतरी एक यजमान असायला पाहिजे, बाकीचे त्यांचे ऐकायला पाहिजे तर चालते. बघा, एक नौकर 10 मालक नाही चालणार, एक मालक 10 नौकर कधीही चालू शकते. अहंकार जर अति झाले तर त्या परिवारात कोणाचाच काय, कारण माझं काय कमी आहे, तुझं काय कमी आहे, माझ्या घरात एवढं होतं, माझ्या घरात तेवढा होता, आम्ही असं केलेले पूर्वी, तसं केलेले, या अहंकाराने काय होणार आहे? आणखीन एक कारण सांगू. जे नवीन नांदायला आलेले किंवा काही वर्ष झाले असतील, या मुलींना जोपर्यंत माहेरची विसर बऱ्यापैकी पडत नाही, माहेरची संपर्क जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत ही घर स्वस्थ राहत नाही. का? दिवसातनं 4 वेळ फोन करणार, तिची आई दिवसातनं 10 सल्ला हिला देणार, आणि या सासरवाडीतल्या लोकांच्या सुखदुःखापेक्षाही तिला माहेरच्या लोकांची सुखदुःखाचीच गोष्टी या घरात जर करत राहिली तर इथल्या लोकांना वाटते की तू आमच्या घराच्या भल्यासाठी आलीस की तुझ्या घराच्या भल्यासाठी इथे आलीस. एकदा लग्न झालेले या घरी आलोय आपण तर बऱ्यापैकी विसरायला शिकायला पाहिजे, बऱ्यापैकी विसरायला पाहिजे. कारण लग्नाचा अर्थच हे आहे की पूर्वाश्रय आणि पूर्वाश्रम यथार्थ त्यागायचं आहे, आणि जे काय होईल ते माझं पुढचं सर्वही याच घरात होईल, आणि याच घरातच माझं सर्वस्व आहे. कारण माझं आडनाव मी त्यागूनच आलेले, त्या आडनावाशी जे काय संबंध आहे ते सर्वही तोडूनच इथे आले, आणि ज्या घराशी माझं नातं निर्माण झालेले, या घराची जेवढी नातेवाईक असतील ते सर्वही माझे, आणि इथलं जे काय सुखदुःख जे काय असेल ते सर्वही माझं आहे. ही भाव जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत माहेरचा माया आटत नाही. माया जरूर असायला पाहिजे, सणावाराला जरूर घेऊन जावं आणि प्रीती प्रेम जरूर असायला पाहिजे, परंतु जसं की एखादा मांजर त्या लोणीसाठी जसं टपूनच बसलेले असते, तशा पद्धतीने आपण त्या गोष्टीसाठी चिकटून राहिलो तर या घराचा भला आपण कधीही करू शकत नाही. आणि माहेरच्या लोकांनी सुद्धा मनापासून त्या मुलीला एवढा शिकवायला पाहिजे, एवढा सांगायला पाहिजे, बाळा आत्ता जेव्हा येशील तेव्हाच बोलू आपण, आणि जेव्हा सणावाराला आपण भेटू एकमेकांना तेव्हाच बोलू, आणि आमच्या घरची आमच्या घरातच, तुमच्या घरची काही सुखदुःख तिला सांगायची गरज नाही, ती अस्वस्थ होती तिथे राहून. म्हणून ज्या घरात आपण राहतो त्या घराची काळजी वाहणं गरजेचे, हे एक कारण आहे. आणि एक कारण कुठलं असेल, परिवारातील सदस्यांची संशयखोर वृत्ती कुठल्याही घराला ते स्वस्थ राहू देत नाही. मग ती सून असेल, सासू असेल, नणंद असतील, काय कोण धीर असतील, नवरे असतील, सासू सासू कोणी असतील, संशयखोर वृत्ती जर घरात असतील, घर स्वस्थ राहत नाही. प्रत्येकांवर ही असं तरी करत नसतील ना, ती तसं तरी म्हणत नसतील ना, मग दोघे जण बसलेले होते, मग दोघे जणच बसले होते म्हणजे ती काहीतरी माझ्याबद्दल असं तरी केले नसतील ना, तसं तरी केले नसतील ना. किंवा सून कुठेतरी कोणाशी तरी बोलत होती, तेव्हा घरातली माणसं मग त्यांच्याशीच का बोलले, आमच्या घरातले काहीतरी सांगत नसेल ना त्यांना, आम्हाला पाडून तोडून काहीतरी सांगत नसेल ना, अशी जरी एकमेकांना, असंच नाही, अनेक प्रकारचे संशय मनात येऊ शकतात. संशयखोर वृत्ती जी आहे, संशयखोर वृत्तीने कुठलंही घर स्वत, कारण जो संसार टिकतो तो विश्वासाने टिकतो. प्रपंचात विश्वासाशिवाय काहीही होत नाही, आणि तो विश्वासाचा अभाव म्हणजे संशयखोरपणा. आणि संसारात विश्वास ठेवणे आवश्यक नव्हे, अवश्यंभावी आहे, आणि परस्परांवर विश्वास नसेल तर काहीही चालत नाही, कोणतेही व्यवहार चालणार नाही, प्रपंचही चालत नाही आणि परमार्थही चालत नाही. म्हणून संशयी वृत्ती जरासा प्रयत्नपूर्वक कमी करून घेऊन
श्रद्धावृत्ती, विश्वासवृत्ती आम्ही वाढवून घेतल्याशिवाय परिवार स्वस्थ होत नाही. आणखीन एक कारण आहे की घर का अस्वस्थ राहतात, त्याच्याकरता कारण आहे दोन घरांमधील भिन्न भिन्न संस्कार. कारण या लग्न होऊन दोन जीव एकत्र आलेले आहेत आणि ह्या दोन्ही माणसांवर झालेले भिन्न भिन्न संस्कार, वेगवेगळ्या प्रदेश असतो, वेगवेगळं प्रांत असतो, त्यातनं आपण एकत्र आलेलो आहोत. बघा, भाषा संस्कार आमची वेगळे आहेत. प्रत्येक 25 मैलांनी भाषा बदलते. घर संस्कार वेगळे आहेत, वस्त्रसंस्कार वेगळे असतात, बोलीचाली वेगळी असतात, रीतिरिवाज वेगळे असतात, सण वार जरासा बदलतात. प्रत्येक कोशाला बदलत, प्रत्येक 22 कोशांना हे बदलत राहते. आणि ह्याच्यामुळे थोडासा आणि घरांमधली काही रीतिरिवाज बदलत असतात आणि विशेष करून भाषा हे बदलत असते. म्हणून त्या दोन विभिन्न संस्कारात वाढलेली माणसं एकत्र आलेले आहेत, तर हे पूर्ण जुळण्यासाठी थोडे दिवस लागते. तिथपर्यंत थोडासा असंतोष घरात राहतं. आणि याबरोबरच जर आपल्या घरी आलेली सून असेल, तिच्याबद्दल या घरातली माणसं उदासीनता बाळगायला सुरुवात केली, तिची उपेक्षा करायला सुरुवात केली, तर ती थोडी दिवस सहन करू शकते, अधिक दिवस सहन नाही करू शकणार. किंवा ही आलेली सून आणि तिचा नवरा हे दोघेही मिळून या घरातल्या अन्य लोकांना उपेक्षित करायला सुरुवात केली. कारण हे कर्तबगार माणसं आहेत, कर्ते पुरुष आहेत घरातले, आणि अन्य माणसांना जर उपेक्षा करायला सुरुवात केली, कोणत्याही घरात कोणाचाही उपेक्षा स्वास्थ्य युक्त वातावरण निर्माण करू शकत नाही. आणखीन एक कारण आहे आपल्या घरात असंतोष का राहतो, त्याचा कारण आहे नको त्यांच्या तोंडाला कान लावणं. घरं अस्वस्थ का होतात? आमच्या घरातली कोणी माणसं कोणाच्या तोंडाला कान लावतील म्हणजे चाडी चुगली ऐकणं. आपला परिवाराचा भल्यासाठी सांगतात की वाईटासाठी सांगतात हे माहीत नाही, पण त्या मित्रत्वाच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने बरीच लोक, आमची संसार चांगलं चालते तर बऱ्याच लोकांना ती सहनही होत नसते, पण आम्हाला कळत नसते की हे सांगतात तर आमच्या भल्यासाठी सांगतात की वाईटासाठी सांगतात. समजण्या इतकं आमच्याकडे बुद्धी नसते. त्यामुळे कोणाचं तरी ऐकून कसं तरी वागायला लागलो. आपला परिवार आहे, आपली बुद्धी आहे, आपण ठरवायचं आहे, आपलं घर दुसऱ्यांनी चालवायचं नाही. आणि दुसऱ्यांच्या बोलण्याने जर आपली कान ऐकून आपण तसं वागायला लागलो तर आपलं घर स्वस्थ नाही राहणार. आणि त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारामध्ये परिवारात मी आणखीन एक खूप जवळून एक निरीक्षण केलेले, ज्या नणंद नावाच्या प्राणी असतात त्यांचा हस्तक्षेप जितका वाढेल या परिवारात तितका हा परिवार अस्वस्थ होतो. त्यांनी ज्या घरात गेलेले तिथे जरूर करावं. मग आपल्या आईला काहीतरी सांगणं, आपल्या वडिलांना काहीतरी सांगणं, आणि ती जरी भलं जरी सांगितलं तरी एक संशयकोर वृत्ती असतो, ती असंच करते तसंच करते. म्हणून एकदा मनापासून त्याग करून गेलेले आहेत ना, त्या घराच्या नादाला जास्त त्या घराचा नाद करायचा नाही. आणि काय कष्टकाळ आले तर जरूर मदतीला धावून यावं. पण दैनंदिन व्यवहारामध्ये नणंद म्हणून जे असतात त्यांचे हस्तक्षेप जर वाढलं तर इथे नादाला आलेली मुली अस्वस्थ होतात. आणि त्यांची नणंद आणि या घरात आलेले सोनेची संबंध आई आणि लेकरूचा संबंध असायला पाहिजे, इतका प्रेमळ असायला पाहिजे, तर ते घर स्वस्थ राहतं. आणि जोपर्यंत नांदायला आलेली सून हे घर माझं आहे असं मनात मानत नाही, तोपर्यंत या घरात काही चांगलं होत नाही. चांगलं काय होणे शक्य नाही. जोपर्यंत मनापासून घर माझं आहे असं ज्या क्षणाला वाटेल
या घरातली अनेक संपत्ती आणि असं वातावरण सुद्धा त्या घरात या घरातली प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवून आपण लागले तर म्हणते घरातली माणसं परिवाराची सतत मला मानत नसतील आणि मी कितीही यांच्यावर एकतर्फी प्रेम करत राहिले, एकतर्फी श्रद्धा ठेवत राहिले तर काय उपयोग होणार आहे असं तिलाही वाटायला लागतं. म्हणून ही घर माझं आहे मानणं आणि त्याच्याकरता योग्य वातावरण निर्माण करणे त्या घरातल्या सदस्यांचं, महिलांचं विशेष करून कर्तव्य आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू, घरातली माणसांची मन मोठं पाहिजे, हृदय विशाल पाहिजे, मनात बारीक सारीक मोठं पाहिजे. म्हणजे किरकोळ गोष्टींची नाही घ्यायचं, त्याला काय असं म्हणायला शिकायला पाहिजे. मग कोणी सदस्य असे ना त्या घरात असंतोष होत नाही. विशेष करून महिलांमध्येच ही समस्या असते. मग ती सासू असू द्या, नाहीतर सून असू द्या किंवा अन्य कोण असतील, ही समस्या असते. मन मोठं करत नाही, मन छोटी ठेवतात. मन छोटं ठेवणे अस्वस्थतेची कारण आहे. म्हणून मन मोठं करायला पाहिजे. आणखीन एक कारण आहे, पूर्वी लग्न जे होत होते थोडासा कोवळ्या वयामध्ये लग्न होत होते आणि मुलगी ऋतुमती जरी नाही झाली तरी सुद्धा सासरवाडीत जाऊन राहत होती, परंतु पती पत्नी संयोग होत नव्हता. किंवा थोडासा लहान वयात लग्न होऊन ती नांदायला जेव्हा येत होती ना, तिचं मन आहे ना अजून कोवळा असायचा, या वातावरणाला पूर्णपणे तो सूट व्हायचा, मॅच व्हायचा. या घरातली संस्कार सगळी ग्रहण करणे, कोणाचा स्वभाव काय, कोणाचा स्वभाव काय, जणू या घराची एका अविभाज्य घटक ती कमीत कमी अवधीत बनून जात होती. आजकाल काय झालेले आहेत की हे सगळे पिकलेलेच इथे यायला लागले. मनाने इतके कडक झालेले, मनाने पूर्ण पक्व झालेले माणसंच येतात आणि इथे कुठल्याही ॲडजस्टमेंटला म्हणतो ना, परिवारात संसारात सगळ्यात मोठी साधन कुठलं असेल परिवार नीट चालवण्याकरता? तडजोड. तडजोड असेल तर संसार, तडजोड नसेल तर संसाराच्या नादालाच लागायचं नाही. ज्याला तडजोड करता येत नाही ना त्याने त्या संसारात पडायचंच नाही. मग तो पुरुष असो, महिला असो, लहान असो, मोठे असो, थोडासा ॲडजस्टमेंट करायला शिकायला पाहिजे. 100% कोणी कोणाच्या मनासारखं काही साध्य करू शकत नाही. आणि बघा, जन्माला घातलेले मुलं मुलीच आमच्या मनासारखे वागत नाही 100%. आणि जन्माला आलेले मुलंच आईवडिलांच्या बाबतीत 100% संतुष्ट राहत नाही. आणि एक मुलगी अन्यांच्या घरात आमच्या घरात आली तर तिच्याकडनं 100% अपेक्षा काय ठेवायची, याच्याकरता थोडासा तडजोडीची जागा ठेवायला पाहिजे. तडजोडीसाठी जर कुठे वाव नसेल तर तो घर टिकणार नाही. आणखीन एक गोष्ट मी बघितलेले की सहनशक्तीचा अभाव घर अस्वस्थ होण्याचं कारण सहनशक्तीचा अभाव. परवा नाही, पटकन रिएक्शन करून मोकळे होतो. ज्या क्रिया होतात त्यांना प्रतिक्रिया थोडा उशिरा द्यायला जर शिकलो तर त्याला संयम म्हणतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे ही संयम पाहिजे. आणि विशेष करून संयम म्हणतात की महिला संयमाचा मूर्तिमंत रूप आहे असं म्हणतात. आणि संयम तोडण्यामध्ये सुद्धा त्याच अग्रेसर असतात. कधी कधी तत्क्षण बोलून मोकळे होतात, त्यातनं संघर्ष विकोपाला जातो. म्हणून संयमाचा अभाव.
आणखीन एक गोष्ट मी बघितलं, फसवून केलेले लग्न जे आहेत ना, एकमेकांना फसवून केलेले लग्न हे त्या घरात स्वास्थ्य राहू देत नाही. कारण पावलोपावली दर दिवशी तुम्ही आम्हाला असं सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं, तुमच्या बापाने असं म्हटलं होतं, तसं म्हटलं होतं, आत्ता तसं काही दिसत नाही. ही जी एकमेकांना केलेले फसवणूक आहे ना, हे बरीच दिवस मनात राहते आणि हे विसरायला शिकायला पाहिजे. झाले ते झाले का? जो दाखवायला मध्यस्थ आला होता, मुलींची घरवाले आले होते, हे बघा हितनं तिथपर्यंत सगळी ह्यांचीच जमीन, असं दाखवणारे दाखवतात. हितनं तिथपर्यंत सगळी, हितनं तिथपर्यंत म्हणजे किती असेल त्यात, काय देव जाणे. असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं. आणि बरीच वेळ असं झालेले असते, फोटो एक दाखवलेले असतात, लग्न एकाशी करतात आणि बोलणी एकाशी झालेली असते, प्रत्यक्षात मंगळसूत्र एकाला बांधावं लागते, एकाकडनं बांधून घ्यावं लागते, किंवा मुलीच्या तरी गडबडी असते, मुलांच्या तरी गडबड. अशी अनेको मी संसार पाहिलेले, कारण ते आमच्याकडे येतात असे. आता झाले ते झाले, हे मिटवायचं आहे. तर ही फसवणूक आहे ना, ही योग्य नाही आहे. आणखीन मी अनेको घरांमध्ये हे पाहिलं की परिवारातील अस्वस्थ असतात जे आहे, परिवारातील लोकांची व्यसनी माणसं जर घरात असतील, मग कोणाचा कोणतं व्यसन भरपूर आहेत. मग व्यसन म्हटल्यावर बऱ्याच लोकांच्या लक्षात काय येते की व्यसन म्हणजे दारू पिणं. एवढंच नाही आहे. व्यसन आमच्या शास्त्रामध्ये 7-8 प्रकारचे सांगितलेले आहेत. जुगार खेळणं हेही व्यसन आहे, शिकार करणं हेही व्यसन आहे, आणि नृत्य वादन गायन हेही व्यसन आहे, आणि खाणं पिणं हेही व्यसन आहे, चाडी चुगली करणं हे सुद्धा व्यसन आहे. अशा अनेक प्रकारची व्यसन आहेत. व्यसन जर असतील परिवारातील कोणाला, ते व्यसन परिवाराच्या सौख्य टिकू देत नाही. आणि किन एक महत्त्वाचं कारण, परिवारात जर दारिद्र्य असेल, दारिद्र्यापायी कधी कधी मनातल्या माणसांचा संयमाचा तोल सुटतो, चिडचिडेपणा वाढतो. कारण दर दिवशी उणीवाच ऐकून घ्यायचा, त्रुटीच ऐकून घ्यायचा, किती ऐकून घ्यायचं. कधी कधी मग आपलं तोल जातो. हा करू, उद्या करू, परवा करू, असंच हा किती दिवस करणार, असं त्यांना वाटतं. आणि ह्यांना वाटतं की दर दिवशी एक काय तुझं ऐकून घ्यायचं, ह्यांना वाटतं. म्हणून बऱ्याच संसारांमध्ये, आणि दारिद्र्य एका अर्थाने बऱ्याच लोकांना सुखही देतो आणि काही परिवारांमध्ये तो दुःखही देतो. आणखीन एक मोठं कारण आहे घर अस्वस्थ राहण्याचा, दुसऱ्यांबरोबर आपलं तुलना करणं. सगळ्यात जास्त दुःख कशामुळे येत असतील तर ह्यामुळे, प्रत्येक गोष्टीची तुलना करायचं. आणि त्यांच्यात आले, आमच्यात यायलाच पाहिजे. पाहुण्यांच्यात आलेले, मित्रांच्यात आलेले, सगळ्यात जास्त म्हणजे भावकीत आलेले. मी अनेको घरात पाहतोय, 1.5 एकर जमीन, भावकीने ट्रॅक्टर आणले की भाऊ हाही निघालाच दुसऱ्या दिवशी. अरे वर्षातनं 2-4 दिवसाची भाडं गेले तर झाले, एवढा 10 लाखाचा ट्रॅक्टर आणायचा, व्याज भरायचा? नाही, काम असू द्या नसू द्या, दारात उभं राहू द्या, आमच्याही घरात पाहिजे. त्यांनी गाडी आणले, ह्यांनी 4 व्हीलर आणले, काम काही नाही आहे. आता काय संडासला नेणार आहे गाडी घेऊन? पण आणलं, आणून दारात लावलं. त्याचं नुकसान किती याचा विचार करत नाही. त्यांचा मुलगा करतो, तो माझाही मुलगा करायला पाहिजे. त्यांची मुलगी करते, ती माझी मुलगी करायला पाहिजे. ते जे करतात ते आमच्यातही व्हायला पाहिजे. आम्ही इतरांशी, त्याने घर बांधलं, मी घर बांधलं, माझं घर चांगलंच आहे तरी सुद्धा त्याला पाडायचं. त्याने दागिने आणले, मी आणायला पाहिजे. अशी अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टींची तुलना जी आहे, अन्यांशी तुलना करणं, जोपर्यंत आम्ही या तुलना वृत्तीत अडकून राहतो तोपर्यंत आपल्या घरचं स्वास्थ्य काय ठीक राहत नाही. आणखीन एक कारण आहे. तुम्ही म्हणणार कारण आहेत तरी किती?
कारण एवढी आहेत ना, ही सगळी एकदा ऐकून घेतलं तर आपल्याला कसं तोडगा काढता येईल आपल्या आपण ठरवता तरी येईल. होय ना. बऱ्याच लोकांना कारणच माहीत नसल्या कारणाने त्यातच ते घुटमळत असतात. काय करावं काय करावं, एकदा कळलं ह्या कारण कोणी तोंड उघडून बोलत नाही. बोलत नसल्या कारणाने काय झाले आम्हाला कळेनच झालंय असं म्हणतात बऱ्यापैकी. म्हणून आणखीन एक कारण आहे, परिवारातील सदस्यांची स्वैराचार. त्या स्वैराचारामध्ये काही गोष्टी खटकतात एकमेकांना. आणि आम्ही काय नेसावं, काय खावं, काय प्यावं, कसं वागावं, कसं चालावं, याचा तुम्ही कोण ठरवणार, एकमेकांना असं म्हणायला लागले. परिवाराकरता काही नीती नियम बांधून घ्यायला पाहिजे, तरच आपला परिवार टिकून राहतं, समाज टिकून राहतं. त्याकरताच धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र, धर्माचरण कशासाठी आहेत? यासाठीच आहेत. याची सीमा ओलांडू नये ह्यासाठी आहेत. ही रेख ओलांडू नये ह्यासाठीच आहेत. म्हणून स्वैराचार, स्वयंशिस्त पाहिजे. पण स्वैराचार कुठल्याही परिवाराला चांगलं नाही. आणि किंकरतेचा अभाव, मी मगाशी म्हटलं ना, कोण लहानपणा घ्यायलाच कोण तयार होत नाही. त्या कारणास्तवही होतं. परस्परांबद्दल गौरव आणि आदर देण्याकरता जोपर्यंत आम्ही परिवारातील मंडळी शिकत नाही, किंवा आलेली मुलगी त्या घरातली मंडळांची आदर सन्मान करणं, जी सून म्हणून आली, की या घरातली महिला आपल्यापेक्षा लहान मोठ्यांचा आदर सन्मान करणं आणि तिचा आदर सन्मान अन्यानी करणं, ही आदर सन्मान एकतर्फी राहत नाही कधी. ही दुतर्फी आहे. दिली तरच मिळते. नुसतं देऊन पुरत नाही, नुसतं घेऊन होत नाही. आदर सन्मान ही परस्पर असते, टू वे असते. आदर सन्मानाचा व्याप्ती जितकं वाढू, परस्परांबद्दल जितकं गौरव आदर सन्मानाने वागू, तितकं घर चांगले राहते. आमची काय सोडावं, पण तुमचंच बघा मन मोठं. आपण मोठेपणा दुसऱ्यांना जोपर्यंत द्यायला शिकत नाही, दुसऱ्यांची श्रेय आपण लाटायला जोपर्यंत तल्लीन असतो, काही साध्य होत कोणी खरे ना. नाही माझ्याकडून काय होणार हो, आम्ही तुमच्यामुळे झाला, तुम्ही होता म्हणून झाला, असं जोपर्यंत म्हणायला शिकत नाही, दुसऱ्यांचा आदर सन्मान करायला शिकत नाही, तोपर्यंत घरात स्वस्थ राहत नाही, स्वास्थ्य राहत नाही. आणखीन घरची स्वास्थ्य बिघडण्याचं एक कारण आहे अकाली मृत्यू. घरांमध्ये अनपेक्षित मृत्यू कोणाचा तरी संभवला, कोणी असू शकतं. अकाल मृत्यू घरचा स्वास्थ्य संपवते. आणि ते कोणाच्याही हातात नाही, ते फक्त समजूतदारपणा येणं गरजेचे. स्वास्थ्य संपवतो, पण अकाल मृत्यू हे कोणाच्याही हातात नाही आहे. झालं, माणसं येताना आपापली आयुष्य घेऊन आलेले तर जाणार आहे, पण एवढी अनपेक्षितरित्या जातील असं कोणाला वाटलं नव्हतं. गेल्याचा आघात कधी कधी परिवारातील सदस्यांना सहन होत नाही. म्हणून परिवारातील महिला कायमचे दुःखी राहतात. आणखीन एक महत्त्वाचं कारण मी पाहिलेले, तो असा की सगळ्यात महत्त्वाचा कारण, त्या परिवारातील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना सामावून घेतलं जात नाही. महिला, तिला काय विचारायचं, तिला काय कळतंय. हे जे मूर्खपणा आहे, या मूर्खपणामुळे जे काय आपल्या मनासारखं करायचं आहे ना, त्यांच्या तोंडून वदवून घेण्याची कौशल्य त्यांच्याकडे. एक स्त्री आहे, आपल्या मनासारखं या घरात काहीतरी लादायचं असेल तर ते त्या घरच्या पुरुष माणसांच्या तोंडून वदवून घेण्याची क्षमता तिच्याकडे पाहिजे. ही एक कौशल्य आहे, यात काहीही फारसं नाही आहे. आपण परस्पर प्रेम, विश्वास, आदराने राहिलो ना, ही एकमेकांना, मला जे हवं ते त्यांच्याच मुखातून येऊ शकतं. हां, फक्त त्यांना प्रत्येक घरातील
स्त्री त्या घरच्या ज्या काही महत्त्वाचे निर्णय अत्यंत आवश्यक. आपण एकटेच घेतलेले निर्णय ही नावाची एक विधी झालेली आहे. विवाह नावाची विधी जेव्हा होते ना, त्या विधीच्या वेळेला दोघेही अर्धा अर्धा म्हणून मान्य केलेले आणि गृहस्थ जीवन जो आहे परस्परांशिवाय केव्हाही अपूर्ण आहे, ते कधीही पूर्ण होत नाही. पत्नी अर्धी भाग आहे, पती अर्धा भाग आहे. हे दोघेही जेव्हा विवाहित होतात तेव्हा हे पूर्ण बनतात. हेही पूर्ण बनले, तेही पूर्ण बनले. पतीमध्ये अर्धा भाग पत्नी जेव्हा समाविष्ट करते तेव्हा पती पूर्णत्वाला जातो. पत्नी पतीचा अर्धा भाग जेव्हा धारण करते तेव्हा ती पत्नी पूर्ण होते. एकच व्यक्ती पूर्ण होत नाही. गृहस्थ जीवनामध्ये दोघेही एकत्र आल्यानंतरच पूर्णत्वाला प्राप्त होतात. मग जेव्हा पूर्णत्वाला प्राप्त झाले, निर्णय प्रक्रिया ही पूर्ण असावं. एकतर्फी घेतलेले निर्णय त्या परिवारात कोणालाही, महिलांना जर निर्णय प्रक्रियेतून दूर सारले तर सगळी घरातल्या आतल्या आम्हाला माहीत असतेच असं नाही. म्हणून कोणतेही निर्णय घेत असताना परिवारातील सदस्यांसमवेत बसून चर्चा करून जर निर्णय घेतले. आम्ही नेहमी काय समजत असतो, त्याला काय कळते, त्याला काय कळते, ह्याला काय कळते, ही जी आमची हेकस वृत्ती आहे, या वृत्तीमुळे परिवार ठीकठाक चालत. आणि कसंही असो, आम्ही एकदा परिवारात सम्मिलित झालोय तर आपण पूर्ण झालो. आणि काहीही असलं, कसंही असलं तर शेवटपर्यंत जायचं. का? पूर्ण आहोत आपण, दोघेही एकत्र येऊन पूर्ण झालेले आहोत. म्हणून संसार जर सुखाचा आनंदाचा व्हायचा असेल तर काय केली पाहिजे? दोघांच्या मध्ये एवढी समजूतदारपणा असायला पाहिजे. परिवारातील पती आणि पत्नी हे असतील आणि घरातली लहान आणि मोठे असतील तर एकमेकांबद्दल समजूतदारपणा खूप असायला लागते. आणि स्वभाव एकसारखा असतेच असं नाही आहे. स्वभाव भिन्न भिन्न असू दे ना, राहू दे. स्वभाव भिन्न भिन्न असतात. भिन्न भिन्न स्वभावाची माणसं इथे बघा, आई एका घरातली, बाबा एका घराचं, हे भिन्न स्वभावाची एकत्र आहेत. आता मुलगा एक स्वभावाचा, सून एक स्वभावाची, ती दोन म्हणजे 4 घरातली इथे माणसं आहेत परस्पर. मुलगा बाप एकत्र धरले तरी 3 घर तरी आहेत. 3 वेगवेगळ्या संस्कारात वाढलेली माणसं आहेत. आणि थोडा स्वभाव कसाही असू द्या, समजूतदारपणा जर मजबूत असेल आपल्याकडे, काही नाही. मी म्हणून नेहमी सांगत असतो, आपल्यालाही बोललो मी परवा, की सुकरात म्हणजे सॉक्रेटिस एक अद्भुत व्यक्ती. त्याच्याकडे एक माणूस एके दिवशी येतो आणि प्रश्न विचारतो. रोज त्यांच्या प्रवचन ऐकायला येणारच तरुण होता. एके दिवशी, महाराज मी एक सल्ला विचारू का तुम्हाला, असं म्हणाला तो. सल्ला विचारू का? ते म्हणाले, विचार ना बाबा, सल्ला विचारायला काय अडचण आहे. महाराज मी असं गोंधळात पडलोय, लग्न करू की नको. आम्हालाही भरपूर लोक विचारतात आणि ते विचारायला येणारे असतात की नाही, त्यांचं 95% ठरलेले असते, 5%च कोणाची तरी संमतीची गरज असते. आपण ही सल्ला देताना त्यांच्या मनात काय ते बघितल्याशिवाय सल्ला दिली आपण अपमानित होतो. वा नेमका कशासाठी बोलतो, काय कारण आहे. काही भग्नप्रेमी असतात, ती सुद्धा सल्ला विचारायला आलेली असतात. बरीच असतात, तुम्हाला काही सगळी सांगता येणार नाही, सांगू नये. आणि सॉक्रेटिसला म्हणाला, लग्न करू की नको महाराज. सॉक्रेटिस म्हणाले, बघ बाबा, बायको चांगली भेटली मग स्वर्गच मिळाले तुला. आणि बायको जर खट्याळ भेटली, दार्शनिक होणार तो म्हणाला. काय होणार? दार्शनिक होणार तू ठरव. तो आणखीन गोंधळात पडला. चांगली बायको भेटली तर स्वर्गच, आपलं घर स्वर्गच होईल म्हणाला. आणि जर बायको
तिरकस भेटली तर दार्शनिक होशील, दार्शनिक म्हणाला. म्हणाला हे आता करू काय मी, दार्शनिक बनू की काय घर स्वर्ग बनू. म्हणाला काहीही झाले तरी एक भेटतेच, काहीही झाले तरी एक भेटतेच. माझाच बघ ना म्हणाला, माझाच बघ ना. मी दार्शनिक बनलो. का बनलो? माझ्या जानथिपीमुळे. माझी बायको आहे ना, जगात असं कुठे नाही. सगळे म्हणतात काय म्हणून संसार करताय, सोडून द्या तिला. म्हणतोय ती आहे म्हणून तरी मी सॉक्रेटिस झालो, ती आहे म्हणून मी एक दार्शनिक बनलो. का? एके दिवशी कुठून तरी बाहेरून आला आणि उशीर आला. ती वाट बघून बघून जेवणाकरता थकलेली होती आणि उशीर आला. आल्याबरोबर म्हणाला की मित्राच्या घरात जेवून आलो. तिला असा राग आला, मी तुमच्यासाठी वाट पाहत थांबायचा आणि तुम्ही काही मागे पुढे न करता पाहता जेवून आलोय म्हणताय, तुम्हाला काय वाटतं की. अशी तिनं आपली लाखोली व्हायला सुरुवात केली, शिव्यांची. मग कशाची तरी म्हणाल तुम्ही, लाखोली, शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. आणि त्याला एक स्वभाव, ती शिव्या द्यायला लागली की तो हसायचा. तो हसला की तिला वाटायचं आणखीन चिड यायचा. मी एवढं बोलतोय अजून तुम्हाला राग येत नाही. राग आल्यानंतर जरासा चेहरा बिरा काळवंडला तर तिला बरं वाटायचं. आणि आपण इतकं महत्त्व प्रयास करून जगातले असलेले नसलेले सगळ्या डिक्शनरीमधलं आणून एवढं वाहिलं तरी सुद्धा याला राग येत नाही. त्याला आणखीन राग आला आणि तरा 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 आत घरात गेली. म्हणाला हीच योग्य संधी आहे म्हणून बाहेर धूम ठोकायचं म्हणाला. घराबाहेर पडला. जायचं म्हणून चाललेला स्वयंपाकघरातनं जी बघितली, बालडीत भरून ठेवलेले करकटीची पाणी घेतली, सरसर 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 घरावर चढली. असा दाराबाहेर पडत होता, वतलीच पाणी त्याच्यावर. बघितलं असा वरती, वाटलंच होतं मला मागाशी गरजलेले म्हणजे पाऊस पडणारच. पडलाच म्हटला शेवटी. इतकं गरजले म्हणजे हे पडणार वाटत होतं. पडला पडला पाऊस पडलाच म्हणा. बघ बाळा, तुला लग्न करायचं आहे तर ही सहन करायचं आहे का तुला? दार्शनिक होशील बघ. आणि बायको चांगली भेटली तर काय मला बोलायला, तू इकडेच येणार नाही रे, तिथेच राहणार. मठात कशाला येशील आणि कशाला सत्संग करशील? तुझं सर्व ही काय म्हणतात ना, सर्व भगवंतच तेच होतील, तिथे सुख भेटेल. काही झाले तरी नुकसान काय नाही बघ म्हणाल. काय झालं तरी नुकसान नाही, संसारात नुकसान नसतोच म्हणाल. भेटली चांगली बायको तर संसार सुंदर होईल, स्वर्ग तयार होईल घरात. हा, जर विपरीत भेटली, काय वाईट आहे? संसारात तुला रस राहणार नाही. थोडा अध्यात्माकडे वळशील आणि शास्त्राध्ययन करशील आणि संसारात रस राहणार नाही. समजूतदार बनशील, दार्शनिक बनशील म्हणजे काय? समजूतदार बनशील. तो समजूतदार बनलास तरी सुद्धा आनंदच आहे संसारात. बघ, बायको ऍडजस्ट करत नाही, तू जर ऍडजस्ट करायला शिकला तर अडचण काय? हा, माझी बायको असंच राहणार, ती होणार. थोडा केली म्हणजे अजून एवढं नाही, मी समजत होतो तेवढी नाही केली, अजून कमी आहे, असं जर म्हणायला शिकला तर त्याचा संसार सुंदर होणार. याकरता ह्या सर्व गोष्टी एवढ्यासाठीच चर्चा केली की आपल्या, मी म्हणतो की ह्या सगळ्या एवढीच असतात आमच्या घरच्या असंतोषाची कारण, असं नाही आहे. घरातल्या महिला संतुष्ट न राहण्याचं कारण एवढीच असतात असं नाही आहे. यापेक्षाही तुमच्याकडे भरपूर आहेत. तुम्ही त्यातले डिक्शनरी आहात, विश्वकोश आहात त्यातले. आम्ही काय साधू लोक, आम्ही कधी संसार केलेले नाही आहे, संसारातला काही गंध माहीत नाही. तुमच्यासारखे अनुभवी लोकांचे ऐकूनच आम्ही एवढं बोलतोय, तर तुमच्याकडे केवढं असेल? हां, तुमच्याकडे म्हणजे गोडाऊनचे गोडाऊन आहे. आमची फक्त ही काय म्हणतात नाही, शोरूम आहे. आम्ही जे सांगतो ही सगळी नुसतं शोरूम मधली आहे. तुमच्याकडे अजून गोडाऊनचा माल स्टॉक असतो.
पण एवढं असून सुद्धा निभावून नेण्याची क्षमताही असते. आपल्याला जमलं नाही म्हणून आम्ही हेच स्वीकारलं. तुम्हाला जमते म्हणजे तुम्ही अद्भुत लोक आहात. हां, म्हणून ही पूर्णत्वाकडे मी का म्हणत होतो की माणूस पूर्णत्वाकडे जायला शिकायला समजूतदारपणे यायला पाहिजे. पती पत्नी ही एक अंग आहे. विवाह संस्काराने संबद्ध झालेले आहेत. म्हणून त्या घरात प्रभू रामचंद्र म्हणतात, घरात महिला संतुष्ट आहेत ना, असायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग असायलाच पाहिजे तर कारणही समजून घ्यायचं, या कारणावर तोडगाही काढायचा, याचा दुष्परिणाम काय आहेत हे आमच्या लक्षात आले तर बाबा उपाय काय शोधायचा हेही आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण आज कारण पाहिलं फक्त, आणि याचा दुष्परिणाम काय होणार, कशावर काय होणार, आणि तो जर दुष्परिणाम जर आधीच कळलं तर माणूस अपघात होऊ देत नाही, मग त्याच्यावर तोडगा काढतो. आहे ही संसार सुखमय होतो, सोडून तरी जाता येत नाही. म्हणून आपण आपल्या घरात असंतोष खदखदणार नाही याची उपाय आपणच शोधून घ्यायचा आहे. आणि सदाचार संपन्न होण्यासाठी जे शुद्ध बुद्ध मन आपण तयार केलेले, त्याला कशा पद्धतीने घेऊन जायचं ह्यातनं, या अनुभवातनं तो ठरत असतो. म्हणून आपण आपलं जीवन, आपलं घर आनंदी बनवण्यासाठी या सदाचारांचा, सद्गुणांचा वापर करण्याची बुद्धिशक्ती सद्गुरू भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः.